हाय शिरू मोदी जी, रक्षाबंधन के दिन पे बलूचिस्तान की एक बहन आपको भाई मानकर आपसे कुछ कहना चाहती है। मेरा नाम करीमा बलूच है और मैं बलूच स्टूडेंट ऑर्गनायझेशन की चेयरपर्सन हूँ। आज या व्हिडिओची प्रकर्षाने आठवण झाली त्याचं कारण म्हणजे भारतानं पाकिस्तान विरोधात युद्धाची आघाडी उघडल्यानंतर पाकिस्तानचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। बलुचिस्ताननं देखील आता आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे। बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं आपल्या ताब्यात घेतलेली आहेत आणि आपल्या देशाला भारतानं युनायटेड नेशन्समध्ये मान्यता द्यावी अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी अशी देखील मागणी केली आहे की बलुचिस्तानला दिल्लीमध्ये आपला दूतावास सुरू करण्याची परवानगी मिळावी। म्हणजे पाकिस्तान एका वेळेला दोन्ही बाजूंनी आता कोंडीत सापडलेला आहे। बलुचिस्तान हा पाकिस्तानातला एक धगधगणारा प्रांत आहे। 1947 पूर्वी बलुचिस्तान हा एक स्वतंत्र प्रांत होता। पाकिस्तानने 1948 साली बलुचिस्तानवर जबरदस्तीने सैन्य घुसवून हा प्रांत आपल्या ताब्यात घेतला, म्हणजे देशाला जोडून घेतला। तेव्हापासून बलुचिस्तानच्या लोकांची स्वातंत्र्याची मागणी आहे। बलुचिस्तानमध्ये तेल आहे, सोनं आहे, खनिज साठा आहे, पण बलुचिस्तानमधल्या लोकांच्यावर खूप अन्याय पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानची आर्मी आणि गुप्तचर यंत्रणा मिळून करत आहे। बलुचिस्तानमध्ये तिथल्या लोकांच्या केलेल्या हत्या, त्यांची केलेली अपहरणं, बलूच स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना कशा प्रकारे पाकिस्तान दडपतंय हे सगळ्या मीडियामध्ये मागच्या अनेक वर्षांमध्ये कव्हर झालेलं आहे। त्याची काही उदाहरणं आम्ही देखील या व्हिडिओमध्ये देऊ। पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ती एका अशा मुलीची, एका अशा बलूच नेत्याची, जी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी एक नेता होती। तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला भाऊ मानलं होतं, जिनं मोदींच्याकडे बलुचींना स्वातंत्र्य करण्याची मागणी केली होती। तिच्यासोबत पुढे काय झालं आणि आता सध्या भारत सरकार किंवा नरेंद्र मोदी तिला न्याय द्यायचा प्रयत्न करतायत की काय, या सगळ्या विषयावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। करीमा बलोच ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये राहणारी एक मानवाधिकार कार्यकर्ता होती। आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या बलुची लोकांना पाकिस्तानची आर्मी आणि ISIनं मारून टाकलं। यामध्ये दरवर्षी अनेक नव्या लोकांच्या हत्या होतच असतात। त्याच्या विरुद्ध करीमा बलोच यांनी आवाज उठवायला सुरू केला। झाकीर मुजीद या बलोची स्टुडंट लीडरची 2009 साली हत्या करण्यात आली। जलील रेकी, डॉक्टर दीन मोहम्मद यांची देखील 2009 साली हत्या करण्यात आली। पाकिस्तानच्या ISI कडून अशा हत्या करण्यात येतात। हयात बलोच याची 2014 साली हत्या करण्यात आली। करीमा बलोच ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या त्या कॉलेजमधल्या त्यांच्या कितीतरी मित्रांच्या देखील हत्या केल्या गेल्या। बलोच स्टुडंट ऑर्गनायझेशन म्हणजे BSO या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड पाकिस्तानमध्ये अनेक वर्ष सुरू आहे। त्यामुळे या संघटनेचं अध्यक्षपद करीमा बलोच यांनी स्वीकारलं, ते पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध लढण्यासाठी। त्या सरकारविरुद्ध लढायला लागल्या तर त्यांना देखील पुढे जीवे मारण्याच्या धमक्या सरकारच्या इशाऱ्यावर अनेक लोक द्यायला लागले। त्यामुळे अखेर त्यांना जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानमधून बाहेर पडणं भाग पडलं आणि 2016 साली त्या कॅनडामध्ये जाऊन राहिल्या। पण कॅनडामध्ये देखील त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतच होत्या। त्यांनी त्या रिपोर्ट देखील केल्या होत्या, पण त्या चालूच राहिल्या। 15 ऑगस्ट 2016 ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा मुद्दा आणि तिथल्या लोकांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उजेडात आणला होता। त्यानंतर करीमा बलोच यांनी एक व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना आपला भाऊ मानलं होतं। त्यांनी त्या व्हिडिओत असं देखील सांगितलं होतं की ज्या अनेक बलुची लोकांचा पाकिस्तान खून करतंय त्यांचा आवाज तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर उचला। तो संपूर्ण व्हिडिओ काय होता ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेन। पण अनेक लोकांच्या मृत्यूनंतर त्यावर आवाज उठवणाऱ्या करीमा बलोच 20 डिसेंबर 2020 ला अचानक गायब झाल्या आणि 2 दिवसांनी 22 तारखेला त्यांचा मृतदेह टोरंटो मधल्या म्हणजे कॅनडा मधल्याच एका तलावाच्या किनाऱ्यावर आढळला। त्यांचा मृत्यू तलावात बुडून झाला असं जाहीर करण्यात आलं। त्याची चौकशी पण पुढे झाली नाही, पण हा खून देखील ISIनंच केला होता। बलुची लोकांच्या हत्येबद्दल आवाज उठवणाऱ्या करीमा बलोच यांची वयाच्या 37व्या वर्षी हत्या देखील ISIनंच केली। पाकिस्तानचे हात अशा रीतीनं अनेक लोकांच्या रक्तानं रंगलेले आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या या स्त्रीला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा बलुचिस्तान स्वतंत्र होईल। नरेंद्र मोदींनी भलेही 2016 साली या मुलीने पाठवलेल्या राखीच्या शुभेच्छांना उत्तर दिलं नसेल, पण कदाचित भारत सरकार आता बलुचिस्तानला स्वतंत्र करून करीमा बलोच यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या मार्गावर आहे।
आम्ही वरच सांगितल्याप्रमाणे बलुचिस्ताननं आपल्या स्वातंत्र्याची घोषणा तर केलेलीच आहे, याशिवाय बलुचिस्तानमध्ये जोरदार आंदोलन सध्या चालू आहे आणि येणाऱ्या काळात त्यात वाढच होईल असं वाटतंय. यामध्ये आणखी पुढं काय काय घडामोडी होतात ते आपण पाहूयाच, पण जाता जाता तुम्हाला आम्ही तो संपूर्ण व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये करीमा बलोच नरेंद्र मोदी यांना भाऊ म्हणून आवाहन करतात आणि त्यांना गुजरातीमध्ये देखील शुभेच्छा देतात. हाय, श्री मोदी जी, रक्षाबंधन के दिन पे बलूचिस्तान की एक बहन आपको भाई मानकर आपसे कुछ कहना चाहती है. मेरा नाम करीमा बलूच है और मैं बलूच स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन की चेयरपर्सन हूँ. बलूचिस्तान में आज कितने ही भाई लापता हैं पाकिस्तानी आर्मी के हाथों या मारे गए हैं और कई हज़ारों की तादाद में लापता किए गए हैं. तो बलूचिस्तान की बहनें आज भी अपने लापता भाइयों की राह तक रही हैं. उनमें से शायद वो सारे कभी भी लौट कर ना आएँ और उन बहनों का इंतज़ार कभी ख़त्म ही ना हो. लेकिन इस दिन के हवाले से हम आपसे ये उम्मीद लेकर आपके पास आपको ये कहना चाहते हैं कि आपको बलूचिस्तान की बहनें एक भाई की हैसियत से मानते हैं और आपसे ये उम्मीद रखते हैं कि आप बलूच जेनोसाइड, बलूचिस्तान में वार क्राइम्स और ह्यूमन राइट्स वायलेशन के ख़िलाफ़ इंटरनेशनल फोरम्स पर बलूचों की आवाज़ बनेंगे और तमाम उन बहनों की आवाज़ बनेंगे जिनके भाई लापता हैं. हम अपनी जंग खुद लड़ेंगे. हमें आपसे सिर्फ आप हमारी आवाज़ बन जाएं, उस जंग की आवाज़ बन जाएं और दुनिया के किसी भी कोने में उस आवाज़ को पहुंचाएं. हमें आपसे इतना चाहिए. और मैंने कुछ गुजराती में लिखा है, मैं वो भी आपसे कहना चाहती हूँ कि आपके अपने ज़ुबान में मैं रक्षाबंधन के दिन आपसे कुछ कहूँगी. जे तमे हमारा बलूचिस्तान नवास्ते खरू छे एनो गनो गनो अभिमान मिन्नतवार.